नमस्कार, मी राम कुमठेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दिल्लीमधील चाललेल्या आंदोलनाबाबत आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, गेले 6 महिने झाले दिल्लीच्या वेशीवर 3 मुख्य हायवेवर, दिल्लीच्या म्हणजे प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी गेले 6 महिनेपासून आंदोलन सुरू केलेले आहे. मुख्य रस्ते अडवलेले आहेत. तिन्ही हायवे जाम करून टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आज डेरा टाकून बसलेले आहेत की सिंघू बॉर्डर एक आहे, एक गाझियाबादची बॉर्डर आहे जी दिल्लीचं प्रवेशद्वार आहे आणि तिसरी एक बॉर्डर आहे, ते प्रवेशद्वार आहे ते टिकरी म्हणून जे स्थान आहे त्या प्रवेशद्वारावर तिन्ही ठिकाणी त्यांनी आपला डेरा ठोकलेला आहे आणि ते मोठ्या संख्येने तिथे बसलेले आहेत. हे कशासाठी बसलेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारने मागे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काही कृषीविषयक कायदे केलेले आहेत. कृषीविषयक कायदे असे केले की यापूर्वी शेतकरी वर्षानुवर्ष भरडला जात होता. त्यांच्या कृषी माल जो उत्पादन करायचे त्याला योग्य प्रमाणात भाव मिळत नव्हता आणि मधले जे आडते, मधले जे दलाल आहेत ते दलाल काय करायचे की शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी पैशात तो माल विकत घ्यायचे आणि तोच माल सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणावर होलसेलमध्ये घेऊन तो जास्त किमतीला विकत होते. त्यामुळे काय व्हायचं की शेतकऱ्यांना कमी भाव, परंतु सरकारला ते धान्य पडायचं महागात, परंतु मधल्यामध्ये जो तफावत होती पैशांची तो सगळा मलिदा त्या आडत्यांना, दलालांना, धान्य दलाल जे आहेत मोठे त्यांना मिळत होता. आणि याचा आज 70 वर्ष गेले हे शेतकरी भरडले जात होते त्यामध्ये आणि त्यामुळे साहजिकच बाजारामध्ये महागाई व्हायची, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काहीच मिळायचं नाही आणि जे मधले दलाल जे होते ते गब्बर झाले होते, ते अतिशय श्रीमंत झाले होते आणि याच्या पूर्वीच्या सरकारने याबाबत गांभीर्य नव्हतं त्यांच्याकडे. काहीतरी शेतकऱ्यांचं करायचं, समाधान करायचं म्हणून कायदे करायचे. कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या मंड्या म्हणतात त्यांना, त्या मंड्या अखिल हिंदुस्थानामध्ये आहेत आणि त्या मंड्यांचं धोरण जे आहे ते पहिल्यापासून आहे, परंतु त्या मंड्यांमध्येच हे दलाल घुसले होते आणि हे जे होलसेलवाले जे व्यापारी आहेत, आडते दलाल जे आहेत, हे शेतकऱ्यांकडून अतिशय कमी पैशात भाव घ्यायचे, विकत घ्यायचे आणि त्याची साठवणूक करायची. त्यांची स्वतःची मोठी मोठी गोदामं आहेत आणि ही गोदामं जास्त करून याच्यामध्ये पंजाब, जो उत्तर भारत आहे, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा ठिकाणी होलसेलने हे लोक शेतकऱ्यांचा हंगाम एकदा खरेदीचा सुरू झाला की त्यांच्याकडून ते बाजारात धान्य आणलं की हे सर्वप्रथम ते जाऊन ते धान्य विकत घ्यायचे आणि तेच धान्य नंतर मग ते काय करायचे की सरकारी गोदामामध्ये जास्त भावामध्ये विकायचे आणि शेतकऱ्यांना मात्र त्याचा नफा काहीच जास्त मिळायचा. कधी कधी तर अशी स्थिती यायची की शेतकऱ्यांना जी लागत केलेली असायची शेती करण्यासाठी, शेतमजुरी वगैरे, ह्याचा सगळ्यांचा एकूण खर्च वाजा जाता त्यांच्या पदरात बिचाऱ्यांच्या काहीच भेटायचं नाही आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस आहे. परंतु मधले जे होलसेलचे जे मोठे मोठे व्यापारी होते आणि मोठे मोठे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आज पण हजारो एकर जमीन आहे, शेकडो एकर जमीन आहेत, 500-500 एकर, 800-800 एकर असे मोठे मोठे जे फार्मिंग करणारे जे शेतकरी आहेत ते पंजाब, हरियाणा भागात आहेत आणि ते गर्भश्रीमंत आहेत. त्यांच्याकडे एकेका शेतकऱ्याकडे हजार मजूर लोक कामं करतात. बरं, मजूर पण कुठले आहेत? ते मजूर अत्यंत कमी किमतीवर असणारे तुमचे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातले जे गरीब आहेत ते गरिबांना ते तिथे हंगामामध्ये बोलावतात, त्यांच्याकडून शेतीची कामं करून घेतात आणि त्यांना अत्यंत अल्प अशी मजुरी देतात आणि हे शेतमजुरांच्या जीवावर हे मोठे मोठे शेतकरी गब्बर झालेले आहेत. त्यामुळे
केंद्र सरकारने, मोदी सरकारने याचा सर्वंकष विचार केला आणि त्याप्रमाणे जे शेतकरी कृषीविषयक जो कायदा आहे तो लोकसभेत मंजूर केला. खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे या कृषीविषयक कायद्यामध्ये, की त्याचा शेतकऱ्याला जे धान्य आणतील त्याचा कमीत कमी हमी भाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. म्हणजे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांनी केलेली तिथे मजुरी आणि त्याचा जो भाव आहे, दाम आहे, ते दाम सोडून इतर त्याला जो नफा मिळाला पाहिजे त्याचा विचार करून सर्वंकष विचार करून MSP प्रमाणे कमीत कमी त्याला ते ठेवून त्याला जास्तीत जास्त दर मिळाला पाहिजे हे सरकारने ठरवलं, मोदी सरकारने. आणि त्याप्रमाणे कृषीविषयक कायद्यामध्ये सगळ्यात पहिले आहे कलम की MSP कमीत कमी त्यांना त्याची हमी दिली जाईल म्हणून. त्यांनी उत्पादन केलेल्या भावात त्या जो रेट आहे त्यांना जो पाहिजे आहे त्याप्रमाणे त्यांना तो हमी भाव दिला पाहिजे. याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये कोणताही व्यापारी त्यांचा माल खरेदी करू शकणार नाही आणि हे खूप मोठं कलम आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकारने अजून एक त्याच्यामध्ये त्यांना एक सुविधा दिली आहे, ती म्हणजे बाहेरचे जे मोठे व्यापारी आहेत किंवा ज्या कंपनी आहेत, खाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या, फूड प्रोसेसर कंपनीज, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आपण बघतो उत्पादनं, जे पॅकिंग असणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, इंटरनॅशनल कंपनीज आहेत, त्यासुद्धा त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे येतात. पूर्वी त्या आडत्या दलालांकडे जात होत्या आणि त्यांना हे चढ्या भावाने देत होते दलाल लोक. आणि त्यांचा या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने त्या कृषीविषयक कायद्यामध्ये हे महत्त्वाचा घटक टाकलेला आहे की आता ह्या इंटरनॅशनल कंपन्या किंवा भारतीय कंपन्या ज्या स्थानिक कंपन्या ज्या आहेत, फूड प्रोसेसिंगमध्ये आहेत, त्या कंपन्या थेट शेतकऱ्यांकडे जाऊ शकतात आणि शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जो दर पाहिजे त्याप्रमाणे त्यांना तो दिला पाहिजे कंपन्यांनी. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे जे करार आहेत, ॲग्रीमेंट्स आहेत शेतकऱ्यांबरोबर, त्या ॲग्रीमेंटला मान्यता दिलेली आहे की अशा प्रकारचं जर ॲग्रीमेंट जर त्या कोणत्या कंपन्यांनी तोडलं आणि शेतकऱ्याला फसवलं तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकेल असं प्रावधान त्यांनी त्या कायद्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्या एखाद्या शेतकऱ्याला जर त्यांनी बातचीत केली, काही केलं त्या कंपन्यांनी आणि त्याच्यापेक्षा जे समजा उत्पादन त्यावेळी जर कमी प्रमाणात झालं, कुठे नैसर्गिक आपत्तीमुळे हे ते कोणत्याही प्रकारे, तर त्यावेळी जर बाजारात याची जर किंमत धान्याची जर जास्त असेल, त्यावेळी उत्पादन कमी झाल्यामुळे जर किंमत वाढलेली असेल, तर शेतकऱ्यांना वाटलं की आपण जर करार केलेला आहे आणि त्या कंपन्यांनी जर त्यांच्या विरुद्ध जर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली की आम्ही आता तुम्हाला कोर्टात खेचू, तर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट टाकलेली आहे केंद्र सरकारने की त्या शेतकऱ्याला संरक्षण दिले आहे की तुम्ही तो करार मोडू शकता, त्याचं काय ॲडव्हान्स घेतला असेल ते परत देऊ शकता, तुम्हाला जबरदस्ती नाही आहे की तुम्ही त्याच पार्टीला तो विकला पाहिजे असं काय नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा ज्या होलसेल मंड्या ज्या सरकारी आहेत, तुम्हाला जर वाटलं की आता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त भाव मिळतोय तर ह्या कंपन्या आपल्या कमी प्रमाणात आपल्याला किंमत देत आहेत, तर ते शेतकरी उठून त्यांच्याकडे जाऊन तो माल विकू शकतात. आणि अतिशय महत्त्वाची आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि सरकारने ही केली आहे की जे खरेदी विक्री जे पैसे आहेत, ज्या समजा कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून जर माल गेला, किसानकडून जर माल घेतला, तर त्याची जी खरेदी विक्री आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारे कोणतीही काटछाट न करता, कारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जरी गेला तरी तुम्हाला त्याची किंमत जी आहे ती जो टॅक्स आहे तो द्यावाच लागतोय तिथे, तर तसं न करता थेट त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट पद्धतीनं तुम्हाला टाकली जाईल. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून मधले जे आडते आणि दलाल जे होते यांची जी एक प्रकारे मक्तेदारी होती या गोष्टीत आणि त्यांचा हिस्सा वाटप बंद झालं. आणि त्यामुळे झालं काय की आज अशी परिस्थिती आहे की उत्तर हिंदुस्थानमध्ये आपण प्रामुख्याने हे जे आंदोलन आहे हे साऊथ इंडियामधून आलेल्या शेतकऱ्यांचं नाही आहे, कारण तिथे समाधानी आहेत ते लोक,
तिकडे केंद्र सरकारच्या कायद्याने सगळीकडे समाधानी. ॲक्च्युली उत्तर हिंदुस्थानमध्ये सुद्धा सगळीकडे शेतकरी समाधानी आहेत या कायद्यावर. परंतु जे आडते दलाल आणि होलसेलचे जे मोठे मोठे हे शेतकरी आहेत उत्पादक, जे काय करायचे की ह्या गरीब शेतकऱ्यांचा माल घ्यायचे विकत, आणि काही त्यातल्या मोठे मोठे शेतकरी त्यांच्या स्वतःच्या गिरण्या आहेत, या प्रकारे धान्याच्या गिरण्या आहेत, तिथे ते पॅकिंग करतात, त्याच्यावर छपाई वगैरे सगळं करून तो अखिल भारतामध्ये तो माल जातो, किंवा काही माल त्यांचा एक्सपोर्ट होतो, विदेशामध्ये सुद्धा जातो. अशा प्रकारे जे होलसेलचे जे आहेत शेतकरी, ज्यांच्याकडे आज 500-500, 1000-1000 मजूर लोक कामं करतात, त्यांच्याकडे ट्रॅक्टर अनेक ट्रॅक्टर आहेत, अनेक त्यांच्या शेतांमध्ये ट्रॅक्टरतर्फे किंवा आधुनिक यंत्रसामुग्रीतर्फे कामं केली जातात. आणि असे जे शेतकरी आहेत हे मध्ये बेकार झाले एक प्रकारे. त्यांना तो भयंकर जो प्रॉफिट मिळायचा, या गरीब शेतकऱ्यांना पिळून काढलेला जो प्रॉफिट होता तो आता गेला त्यांच्या हातून. आडते आणि दलाल यांनी एकत्र संधान केलं, आणि आता हे आपल्या पोटावर पाय आणणारे कोण आहे तर हे सरकार आहे, हे मोदी सरकार आहे. आणि मोदी सरकारच्या विरोधात कृषी उत्पन्नाच्या या कृषीच्या ज्या कायद्या आहेत या कायद्याच्या विरुद्ध त्यांनी एकत्र जे जास्त करून त्याच्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि जो पश्चिम उत्तर प्रदेश आहे, हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यातले जे शेतकरी आहेत हे एकत्र येऊन त्यांनी दिल्लीला हा जो घेराव घातला आहे हा त्यांचा आहे. मूळ शेतकरी हे लोक नाही आहेत, जे स्वतः कष्ट करतात, जे शेती करतात ते नाही आहेत. हे मोठे मोठे होलसेलवाले शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 100 एकरपेक्षा पण जास्त धान्य या शेतजमिनी आहेत, त्यांच्याकडे अक्षरशः शेकडोनी शेतमजूर काम करत आहेत, ज्यांच्या एकेका शेतात त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये जे त्यांच्या मालकीचे 20-20, 25-25 तुमचे ट्रॅक्टर कामाला आहे, यंत्रसामुग्रीने जे कामं करतायत, हे रिकाम टेकडे आहेत मालक त्याचे. आणि ते मालक येऊन तिथे बसलेत, कोणाला? आडते दलाल जे आहेत यांना घेऊन, आणि जे मध्यस्थी आहेत, हे बाजार समितीचे जे मध्यस्थी होते यांना सगळ्यांना, हे हजारोच्या संख्येने आहेत, थोड्या प्रमाणात नाही, हे मोठ्या संख्येने आहेत. आणि शिवाय त्यांनी काय केलं आहे, हे श्रीमंत असल्यामुळे यांनी भाड्याने पैसे देऊन तिथे त्या लोकांना, दुसऱ्या लोकांना सुद्धा आणून बसवलं, अशा रिकाम टेकड्या लोकांना त्यांना पैसे देतात आणि त्यांना आणून तिथे बसलेल्या अशा हजारो प्रकारे तिन्ही ठिकाणी जे शेतकरी आहेत यांना बसवलेलं आहे. आणि हे मोदी सरकारच्या विरुद्ध, केंद्र सरकारच्या विरुद्ध लोकांची दिशाभूल करतात आहे. आणि ह्यांनी काय केलं आहे की त्या तिथे 5 स्टार एक प्रकारे त्यांची जी राहणी आहे, त्या 5 स्टार राहणीनुसार त्यांच्या त्या तंबूमध्ये सगळ्या सुविधा आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल काय विशेष सांगायला नको आहे की आज ते ज्या तंबूच पुसतात, नावालाच तंबू आहे, परंतु ते राजेशाही थाटाने तिथे राहत आहेत. सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे आहेत. आणि ह्याच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध येण्यासाठी, केंद्र सरकारच्या विरुद्ध जे इतर जे होते, जे आपण म्हणतो जे लेफ्ट लिबरल कबाल जी आहे, त्यांची गँग आहे, तुकडे गँगवाले, आणि हे काँग्रेसचे लोक, आणि हे आम आदमी पार्टीवाले जसे आहेत, त्यांना देशाची चिंता नाही आहे, त्यांना फक्त मोदी जावेत हीच इच्छा आहे त्यांची. आणि हे जे हिताचं जे काम करतं आहे केंद्र सरकार, की हे जर हिताचं जर काम करणारं जर सरकार गेलं तर आपल्याला तिथे किंमत आहे देशामध्ये. आणि हे जर सरकार अशाच प्रकारे जर कानून आणायला लागले तर आपल्या पक्षाचं काय होईल. म्हणून अरविंद केजरीवालसारखे लबाड आणि ढोंगी लोक त्यांना, त्या शेतकऱ्यांना आज तिथे बसलेले असताना त्यांना पाणी पुरवत आहेत, त्यांना संडासाची सुविधा, टॉयलेट्सची सुविधा, अशा प्रकारे अनेक सुविधा देत आहेत. त्यांना तिथे जेवण मिळतं आहे, रेडीमेड 5 स्टार जेवण मिळतं आहे त्यांना. त्यांनी लंगर लावलेले आहेत. हे जास्त करून शीख समाजाचे जे लोक आहेत ते, आणि त्यांना कॅनडातले जे शीख आहेत, श्रीमंत शीख आहेत, ते खालिस्तानवादी चळवळीचे आहेत, देशद्रोह आहेत, ज्यांचा बिमोड केलेला आहे पूर्वी, इंदिरा गांधींचा ज्यांनी बळी घेतलेला आहे, असे जे खालिस्तानी जे लोक आहेत, ती चळवळ अजून मेलेली नाही. त्यांचे ते काही जे हे अशा प्रकारे खालिस्तानी चळवळीचे जे किडे आहेत ते आज कॅनडामध्ये आहेत, आणि ते पैसे फेकतात आणि ते किडे इकडे वळवळतात. आणि त्या प्रकारचे जी विचारसरणी आहे ती
त्याला ही जे तुकडे तुकडे गँगवाले जे आहे इंटेलेक्च्युअल, आम्ही प्रतिभावंत पत्रकार जे आहेत हे सांगतात हाय फाय पत्रकार आहोत, आणि ते न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या पत्रकारांमध्ये जे लेख लिहितात परंतु ते भारत विरोधी असतात. ते स्वतःला इंटेलेक्च्युअल समजतात परंतु त्यांना धर्माशी आणि त्याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिजे आहे. अशा लोकांचे जे उदो आहेत ते त्या बाहेरच्या पेपरमध्ये हे लोक करतात आणि चित्र निर्माण करतात की बघा भारत सरकार कशा प्रकारे यांच्यावर अन्याय करत आहे म्हणून. आणि ही सगळी जमात जी आहे एक प्रकारे लेफ्ट लिबरल कमाल, हे लिबरलवाले, हे सर्वधर्म समभाववाले, हे तुकडे तुकडे गँगवाले, हे खालिस्तानीवादी आणि तुमचे काँग्रेसचा ह्या गोष्टीला सपोर्ट आहे. काँग्रेसचं तर काय सांगायचं, अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे की त्यांना एक ठाम भूमिका याच्या विरुद्ध घेताच येत नाही. फक्त मोदी विरोध एवढंच काँग्रेसचं तिथे कारस्थान चालू आहे या बाबतीमध्ये. आणि ह्यांनीच 15 ऑगस्टला दिल्लीमध्ये दंगा घडवून आणला आणि अशा ज्या लाल किल्ला जो भारताचं गौरवस्थान आहे त्या गौरवस्थानावर जो तुमचा तिरंगा झेंडा जो फडकवत होता त्याचाही अपमान केला आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये भय परिस्थिती निर्माण केली. अक्षरशः संपूर्ण दिल्ली दहशतीखाली, हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे त्यावेळी टी व्हीच्या माध्यमातून. हेच लोक आता काय म्हणतात, कारण ह्यांच्याकडे पैसा आहे ना, ह्यांच्याकडे कॅनडावरनं पैसा येतो. एवढंच नाही तर ते स्वतःच श्रीमंत आहेत आणि ते म्हणतात की आम्ही ह्यासाठी लढू, आमच्याकडे ही एकच नाही तर आम्ही 2024 6 वर्ष लढण्याइतकी आमच्याकडे तयारी आहे म्हणून. हे कोणाच्या जीवावर बोलतात, हे कोणत्या जीवावर बोलतात की आम्ही असे लढू म्हणून. परंतु हे कळत नाही आहे की हे दोन्ही जे कायदे आहेत, संसद एक ठिकाणी ते म्हणतात की आम्ही संविधानाला मानतो म्हणून, संविधानाला मानतो. संविधानात लिहिलं आहे ना, कोणताही कायदा लोकसभेत केला जातो आणि बहुमताने केला जातो. लोकसभेमध्ये बहुमताने केंद्र सरकारने हा कृषी उत्पादक कायदा केलेला आहे आणि तो राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. आणि तुम्ही ह्यातले जे बरेचसे किसान नेते आहेत ना, हे किसान नेते साध्या त्यांच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही. आज ही परिस्थिती आहे. त्यातला त्यांचा जो एक नेता, तथाकथित त्यांच्यातला जो नेता आहे राकेश टिकैत म्हणून, हा विधानसभेला अक्षरशः याचं डिपॉझिट गेलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. ह्याला कोणीही तिथे कुत्रं पण विचारत नाही आहे, परंतु हा पैशाच्या जोरावर भाड्याने माणसं आणतो आपल्या. आणि आता त्यांनी तिथे जातीचा उल्लेख हे केलेला आहे, आधार घेतलेला आहे, कारण लोकच येत नाही, ह्याचं डिपॉझिट गेलेलं आहे. म्हणून त्यांनी जाट समाजातल्या काही बेरोजगार लोकांना पैसे देतो. तो करोडपती आहे, त्याचे मुंबई, दिल्ली आणि देशातल्या अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात त्याची मालमत्ता आहे, प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामुळे तो असे पैसे फेकतो आणि त्या लोकांना घेऊन येतो इथे आंदोलनामध्ये, त्यांच्या समाजाच्या लोकांना. आणि खालिस्तान जे शीख आहेत त्या सिख लोकांना तर कॅनडातून पैसा मिळतो आहे. आणि अशा प्रकारे केंद्र सरकारवरचं जे केलेलं आहे भारत सरकारविरुद्ध, हे अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत जे धोकादायक अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. केंद्र सरकारने खरं म्हणजे यांच्या विरुद्ध 15 ऑगस्टच्या दिवशी ज्यावेळी यांनी दंगल घडवून आणली, दिल्लीत दहशत निर्माण केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी यांना खरं म्हणजे तिथून फटके मारून हाकलून लावायला पाहिजे होते. जनतेच्याच अखंड भारताची अशी इच्छा होती, भारतातल्या जनतेची. का म्हणून केंद्र सरकार असं सहन करते, परंतु केवळ ते शेतकरी असल्याचं नाटक करतायत. म्हणून केंद्र सरकारसुद्धा केंद्र सरकारने कितीतरी वेळा ठामपणाने सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे कायदे परत घेणार नाही. परंतु तरी पण हे सारखं जे घटनेच्या विरुद्ध आहे ते घटनेच्या विरुद्ध हे कृती करत आहेत सगळेजण. तरी काही नाही, ह्यांच्या मनामध्ये फक्त दंगा घडवून आणायचा आहे आणि मोदी सरकारच्या विरुद्ध फक्त कारस्थान करायचं आहे. त्याच्यामध्ये हे जे सगळे पत्रकार आहेत तथाकथित, जे स्वतःला सर्वोदर सेक्युलर पत्रकार जे सांगतात ते, आणि जी मगाशी उल्लेख केली त्याप्रमाणे ही जी सेक्युलर गँग
त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल, तुमचा सोनिया गांधी यांची काँग्रेसची पार्टी आणि हे खालिस्तानी बिलिस्तानी हे सगळे जे आहेत यांचं एकच आहे की आपल्याला आता मोदी जर चांगलं काम करत आहेत तर आपण आता सत्तेच्या जवळपास येऊ शकत नाही, हे त्यांची पक्की खात्री झालेली आहे. मग कसं पण करून या सरकारला जगामध्ये बदनाम करावं, भारतामध्ये यांची प्रतिमा मलिन करावी, यासाठीच हे लोक कार्यरत आहेत. आणि जर तसं नसतं, जर खरोखरच शेतकऱ्यांवर जर अन्याय केले असते तर आज भारतातला प्रत्येक जो राज्यातला शेतकरी आहे तो शेतकरी भारत सरकारच्या विरुद्ध उठला असता. परंतु आज त्यांना तो थेट फायदा मिळतो. आज कधी नव्हे ती आज मोठ्या प्रमाणावर त्यांना जी त्यांची शेतीची जी भरपाई आहे ती मिळते. आता ह्यांनी राकेश टिकैतसारख्या स्वार्थी लोकांनी त्याचा संबंध बंगालच्या निवडणुकाशी जोडला की बघा शेतकऱ्यांनी हरवलं. बंगालची मधली परिस्थिती पूर्ण वेगळी होती, त्याचा आणि या शेतकरी आंदोलनाचा काहीही संबंध नाही. कारण हे जेव्हा तिथे प्रचाराला गेले तेव्हा हे एक पण तिथे सभा नाही घेऊ शकले आणि ह्यांना कोणी तिथे विचारलं सुद्धा नाही. बंगालची निवडणूक ही संपूर्णपणे जे धर्माच्या आधारावर तिकडे झालेली आहे. तर त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या TMC तृणमूल काँग्रेसला प्रचंड प्रमाणामध्ये मुसलमान लोकांनी, जे धर्मांध मुसलमान आहेत त्या धर्मांध मुसलमानांनी जवळजवळ 1 ते 1.25 कोटी मतं नुसती त्या धर्मांध मुस्लिमांची मिळाली आहे. काहीही चालेल, परंतु आम्हाला भारतीय जनता पार्टी नको, या एकाच द्वेषाने पछाडलेले जे जवळजवळ 1.25 कोटी मुसलमान एकत्र झाले आणि त्यांनी त्यांच्याच पार्टीचा जो फुरफुरा शरीफवाला होता, OWC होता, काँग्रेसवाले होते, कम्युनिस्ट, यांना ठोकर मारली आणि ममतांच्या पाठीमागे उभे राहिले. ते त्यांनी एकी दाखवली आहे धर्माच्या नावावर. परंतु हे लोक दिल्लीतले जे शेतकरी आहेत हे राकेश टिकैतसारखे हे कांगावा करतायत आणि ते त्याच्याशी हे संबंध जोडत आहेत. आता त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही आता तशीच परिस्थिती UPमध्ये, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निर्माण करू. आम्ही ठिकठिकाणी मोदींचे पुतळे जाळू आणि अशीच परिस्थिती निर्माण करू. मित्रांनो, या सर्व कारस्थानाची आपण गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. केंद्र सरकारने तर ह्याच्याविरुद्ध कठोर पाऊल उचलले. बस झालं आता त्यांचं. कारण का माहिती आहे का, तुम्ही एक काटा आहे, काट्याचा नाट्य होईल, नाट्याचा अजून कोणता होईल, शेवटी गँग्रीन होईल, पाय कापावं लागेल, अशी पूर्वी एक म्हण होती. त्याप्रमाणे ह्याचा एवढा मोठ्या प्रमाणात तो रोग पसरण्यापेक्षा केंद्र सरकारने तातडीनं याच्याविरुद्ध कठोर कारवाई करून ह्यांना तिथून हाकलून दिले पाहिजेत. हे जे शेतकरी आहेत तथाकथित शेतकरी नाहीच आहेत, ते शेतकऱ्यांचे मधले आडते दलाल आणि रिकाम टेकडे लोक तिथे येऊन बसलेले. त्यांना खायला प्यायला सगळ्या 5 स्टार सुविधा यांना तिथून ताबडतोब हाकलून दिले पाहिजे. त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे आणि जर ऐकत नसेल त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि अशा प्रकारे हे आंदोलन आहे त्यांचं ते उधळून लावलं पाहिजे. कारण तुम्ही जो कायदा केला हा संसदेत केला आहे सनदशीर मार्गाने. केंद्र सरकारला कोणीही दोष देणार नाही. भारतातली जी आज 1.25 कोटी जनता आहे ही त्यांच्या बाजूने आणि हे मूठभर आहेत हे लोक, यांना कोणी विचारत नाही आहे. हे त्यांच्या तिकडच्या ग्रामपंचायतच्या काय नगरपालिकेच्या कोणत्याही निवडणुकीत ते लोक साधे निवडूनसुद्धा येऊ शकत नाहीत, अशी यांची लायकी आहे या लोकांची. तर केंद्र सरकारने याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि ह्यांना पुढे कोणत्याही प्रकारे त्या रस्त्यांवर बसून न देता यांच्या सगळ्या जे मनसुबे आहेत ते उधळून लावावे, अशी समस्त जनतेची अशी इच्छा आहे. त्याकरिता आज त्याने जो काळा दिवस पाळलेला आहे, हा काळा दिवस काय आहे, कारण आजच्या दिवशी म्हणे की मोदींनी 7 वर्षापूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. म्हणजे हे केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर मोदी द्वेष आहे म्हणून. भारतीय जनता पार्टीचा द्वेष आणि भारताची बदनामी या आणि स्वतःचा स्वार्थ याच गोष्टीसाठी हे लोक याच गोष्टीसाठी ते आंदोलन करीत आहे. तर याकरिता हा जो खरी सत्य परिस्थिती जी जनतेसमोर मांडावी याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या पुढचेही अनेक असे जे टूलकिट जे आहे त्या टूलकिटच्या माध्यमातून हे शेतकरी कसे त्यांना त्याचा सपोर्ट घेत आहे याबद्दल टूलकिटच्यासाठी म्हणून एक पुढचा व्हिडिओ करणार आहे मी.
तर त्यासाठी तुम्ही तो नवीन व्हिडिओ येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्हाला तो मिळू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.